नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुलांना रोज बाहेरचं काय द्यायचं सारखं सारखं बाहेरचं द्यायचं म्हणजे हायजीनचा प्रॉब्लेम. चला तर आज आपण बाहेरच्या सारखी एकदम मस्तपैकी अशी नूडल्स फ्रँकी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण फ्रँकीची जी रोटी असते ती तयार करून घ्यायची आहे. आपण आता डो तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता मैद्याचं पीठ आहे ते घालायचं आहे 1 कप. त्यानंतर चिमूटभर साखर घालायची आहे. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ आहे ते घालायचं आहे व हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करायचं आहे. बघू शकता इकडे आपल्याला तेलाचं मोहन वगैरे असं काहीच नाही घालायचं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे. परत थोडंसं पाणी घालायचं आहे, परत मिक्स करून घ्यायचं आहे व चांगलं असं मळून घ्यायचं आहे. मैद्याच्या पिठाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. जर तुम्ही मैदा नसेल खात तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण करू शकता. त्यानंतर थोडंसं आपण याच्यामध्ये तेल आहे ते घालायचं आहे व मळून घ्यायचं आहे चांगलं. आपल्या फ्रँकीचा रोटीचा डो तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हा झाकण लावून 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण एक शेजवान सॉस तयार करून घेऊया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण आहे ती घालायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेलं आलं आहे ते घालायचं आहे व चांगलं हाय फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. लसणाचा कलर आहे तो थोडा असा लालसर झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता. त्यानंतर इकडे मी लाल सुकी मिरची असते ना ती गरम पाण्यात अशी भिजवून त्याची अशी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तेल आहे ते सेपरेट झालं पाहिजे. बघू शकता. आणि थोडा कलर पण येत चाललेला आहे शेजवान चटणीला. तुम्ही याला सॉस पण बोलू शकता. बघू शकता तेल आपलं चांगलं असं सेपरेट होत आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण टॅमॅटो सॉस आहे तो घालायचा आहे, विनेगर घालायचं आहे व परतवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं. परत गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. हाय केलात तर हे असं अंगावरती उडेल. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आणि आपला मस्तपैकी शेजवान सॉस बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे. हा इन्स्टंट आहे, एकदम सोपा आणि झटपट तयार होतो. बघू शकता तुम्ही. आपण आता त्याच फ्राय पॅन मध्ये थोडंसं परत तेल आहे ते घालायचं आहे 1 चमचा. त्यानंतर याच्यामध्ये आपण कोबी घालायची आहे. कोबी अशी मी पातळ अशी उभी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तो सुद्धा मी असा उभा चिरून घेतलेला आहे. गाजर घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये शिमला मिरची आहे ती घालायची आहे व चांगलं असं 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. थोड्या भाज्या आहेत त्या थोड्या अशा मऊसूत झाल्या पाहिजेत. त्यानंतर याच्यामध्ये असे मी नूडल्स आहेत ते असे उकडवून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. एकदम सोपा आहे करण्यासाठी. व जो आपण शेजवान सॉस तयार केलेला तो घालायचा आहे व परतवून घ्यायचा आहे. इकडे मीठ नाही वापरलात तरी चालेल कारण का शेजवान सॉस मध्ये मीठ आहे. व परतवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेम वरती. बघू शकता आपलं परतवून झालेला आहे.
दिसतंय की नाही एकदम बाहेर सारखं नूडल्स, आणि आपले मस्तपैकी नूडल्स तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपली 15 मिनिटं झालेले आहेत. आपला डो पण रेडी आहे. आपण आता याचे चपाती आहे म्हणजेच रोटी ती तयार करून अशी बघू शकता मी घेतलेली आहे. अशी थिकनेस पाहिजे. आपण आता ही चपाती म्हणजेच रोटी आहे ती तव्यावर शेकून घ्यायची आहे. इकडे तवा घेतलेला आहे मी. आपण आता ही शेकून घेणार आहोत कच्ची पक्की सर्वप्रथम. बघू शकता. दुसऱ्या बाजूने आपण शेकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता आपली रोटी आहे ती शेकून बघू शकता तुम्ही झालेली आहे. बाकीच्या सुद्धा मी असेच करणार आहे. कच्ची पक्की अशी बघू शकता. बाकीच्या सुद्धा मी अशाच कच्च्या पक्क्या करून घेतलेल्या आहेत सगळ्या. त्यानंतर परत आपण या तव्यावरती थोडंसं बटर घालायचं आहे. बटर आपलं मेल्ट झालेलं आहे. आपण ज्या रोट्या कच्च्या पक्क्या शेकून घेतलेल्या त्या परत आपण आता ह्या शेकून घ्यायच्या आहेत. पलटी मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपली मैद्याची रोटी फ्रँकीची तयार झालेली आहे. बाकीच्या सुद्धा असेच करणार आहोत. आपण आता फ्रँकी बनवायला सुरुवात करायची. मस्तपैकी अशी रोटी घ्यायची आहे फ्रँकीची. त्याच्यावर अशी मेयोनीज घालायची आहे. त्यानंतर जो आपण शेजवान सॉस किंवा चटणी बनवलेली ती घालायची आहे व असं चमच्याच्या साहाय्याने स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. असं सगळ्या बाजूने लागलं पाहिजे. त्यानंतर इकडे मी फ्रँकी मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्याच्यावरती असा स्प्रिंकल करायचा आहे. त्यानंतर जे आपण नूडल्स तयार केलेले ते घालायचे आहेत त्याच्यावरती. त्यानंतर थोडीशी अशी कोबी घालायची आहे उभी चिरलेली. त्यानंतर कांदा घालायचा आहे. शिमला मिरची घालायची आहे. त्यानंतर याच्यावरती आपण थोडंसं असं चीज किसणार आहोत मस्तपैकी असं लागण्यासाठी व अशी त्यानंतर फोल्ड करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही एकदम सोपी आणि घरच्या घरी आपली मस्तपैकी बाहेरच्या सारखी फ्रँकी नूडल्स फ्रँकी तयार झालेली आहे. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर पाहायच्या असतील तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.